लाडक्या बहिणींसाठी अखेरीस आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठी आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे। ग्रीन सिग्नल म्हणजेच काय, तर लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आचारसंहिता असताना देखील योजनेचे पैसे मिळण्यास मान्यता मिळाली आहे। आता यामुळेच लाडकी बहीण योजनेबाबत मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या महिलांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे। आपल्याला माहिती आहेच की लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता, 2 महिन्यांचे पैसे आमचे कधी येणार, लाडक्या बहिणींना 3000 रुपये कधी येणार, याबाबत आपल्याला माहिती होतंच की सर्वात मोठी अडचण कोणती होती, तर राज्यामध्ये सध्या निवडणुका सुरू होत्या आणि या निवडणुकांच्या आचारसंहितामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी अडचणी येत होत्या। परंतु आता याबाबत राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट माहिती दिली आहे आणि राज्य निवडणूक आयोग नक्की काय बोलला आहे ही आपण सर्व आज माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारे तुमच्या मनामध्ये शंका राहणार नाही। तर बघा, आपण या ठिकाणी राज्य निवडणूक आयोग काय म्हणतंय ते या ठिकाणी पाहूया। तर हे बघा, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या हप्त्याच्या वितरणाबाबतच्या हालचालींना आता वेग आला आहे। लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुमचा जो हप्ता आहे त्या हप्ता वितरणासाठी आता सरकारच्या वतीने वेग धरला गेला आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे कधीही लाडकी बहीण योजनेची ही गुड न्यूज येणार आहे आणि लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींना जास्त दिवस थांबावे लागणार नाही। आपण आजच व्हिडिओ टाकली होती की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करायचा म्हटल्यास त्या ठिकाणी राज्याला किंवा राज्य सरकारला त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून आदेश घ्यावे लागतील किंवा निवडणूक आयोगाकडून त्या ठिकाणी सांगावे लागेल की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या ठिकाणी वितरित करायचे आहेत आणि निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी मान्यता दिल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित होईल आणि या संदर्भातीलच ही महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची न्यूज त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता बघू आपण खाली यामध्ये काय म्हटलंय, तर बघा, यामध्ये निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर या योजनेतील महिलांना लाभ करण्यासाठी 2 महिन्यांचे अनुदान एकत्रित देण्याचा निर्णय त्या ठिकाणी सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे। मात्र त्यासाठी आवश्यक तरतुदीही करण्यात आलेल्या आहेत। हे जे मी आधीपासून सांगत होतो की लाडक्या बहिणींसाठी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारकडून हालचाली नक्कीच सुरू आहेत आणि या हालचालीबाबत बघा, या ठिकाणी बातमीच्या द्वारे स्पष्ट माहिती मिळत आहे की आता ग्रीन सिग्नल देखील या ठिकाणी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी मिळाला आहे। निवडणूक आयोगाचा हिरवा झेंडा आणि आचारसंहितेचा त्या ठिकाणी अडसर मिटला। म्हणजेच की आता आचारसंहिता हा विषय लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठी संपलेला आहे आणि आचारसंहितेच्या काळात देखील त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण लाडक्या बहिणींना होणार आहे आणि ही मोठी आणि आनंदाची बातमी त्या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींसाठी असणार आहे। आचारसंहिताच्या अडचणी होत्या, आचारसंहिता जवळपास 31 जानेवारीपर्यंत राहील, परंतु आचारसंहितेचा आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणाचा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, कोणतीही अडचण नाही असे निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी स्पष्ट केल्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला येत्या काही दिवसातच तुम्हाला 2 महिन्यांचे 3000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत। आता कधीपर्यंत मिळू शकतात, चला लगेच माहिती पाहूया। आता ह्यामध्ये सांगितलंय काय, तर लक्षात घ्या, हे बोललंय कोण, तर लाडकी बहीण योजना ही आधीपासूनच सुरू, मी या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलंय। तुम्ही जर माझ्या व्हिडिओ जाऊन पाहिल्या, पेजवर पाहिल्या, चॅनलवर पाहिल्या, तर तुमच्या 100% लक्षात येईल की मी अनेकदा सांगितलं होतं की ही योजना आधीपासूनच सुरू आहे। लाडकी बहीण योजना काही नवीन योजना नव्हती आणि यामुळे या योजनेच्या अनुदान वितरित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण सरकारला येऊ नये, कारण ही नवीन योजना नाही, ही जुनीच योजना आहे आणि या योजनेचे फक्त जे रोजगार रेग्युलर हप्ते आहेत ते हप्ते आम्हाला त्या ठिकाणी वितरित करायचे आहेत, एवढंच सरकारला त्या ठिकाणी करायचं होतं आणि तेच सरकारने देखील या ठिकाणी सांगितलं आहे। बघा, लाडकी बहीण योजना ही आधीपासूनच सुरू असल्याने निवडणूक आचारसंहितेमुळे अनुदान वितरणावर कोणताही प्रतिबंध येत नाही असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले आहे। हे सांगितलंय कुणी, तर हे बघा, वृत्तपत्राशी बोलताना राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सांगितलं आहे। म्हणजेच की सुरेश काकाणी यांनी काय सांगितलं आहे, राज्य निवडणूक आयोगाचे ते त्या ठिकाणी नेते, त्यांनी सांगितलं की यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी येणार नाही आणि म्हणूनच आता त्या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींनो येत्या काही दिवसातच योजनेच्या हप्त्याचे वितरण तुम्हाला सुरू होणार आहे आणि यामध्ये ज्या ज्या महिलांना त्या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यापर्यंत वितरण आले आहे, लक्षात घ्या मी काय सांगतोय, तर ज्या ज्या महिलांना ऑक्टोबर महिन्यापर्यंत वितरण आले आहे त्या सर्वांना त्या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसातच जमा होण्याची शक्यता आहे। हे वितरण या महिन्यामध्ये नक्कीच होणार आहे आणि लाडक्या बहिणींना
साधारणपणे त्या ठिकाणी आता तारीख जी बोलली जात आहे ती तारीख असणार आहे 25 डिसेंबरच्या आधी या योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आहे आणि हे वितरण नक्कीच 2 महिन्यांचा देण्याचा सरकारकडून हालचालींना वेग आला आहे आणि 2 महिन्यांचे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी 3,000 रुपये आता मिळणार आहेत. म्हणूनच लाडकी बहीण योजनेबाबतची एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अपडेट असणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि ही महत्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.